वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मानधन तत्वावर उमेदवारांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील आदिवासीच्या कुटुंबाला न्याय देणारी लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने ऑगस्ट 2023 व सप्टेंबर 2023 मध्ये सरळ सेवा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेऊन पेशा व बिगर पेशा क्षेत्रातील उमेदवारांची निवड केली. अध्यक्ष महोदय, निवड केल्यानंतर ती निवड सूची तयार झाली आणि त्याच दरम्यान बिगर पेशा क्षेत्रातील एका सामाजिक संस्थेने, सामाजिक विकास प्रबोधिनी ठाणे या संस्थेने याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल केल्यानंतर अध्यक्ष महोदय साधारणतः 2 वर्षाचा कालावधी लोटला अध्यक्ष महोदय. आणि नोव्हेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अध्यक्ष महोदय. आणि आदेश दिल्यानंतर अध्यक्ष महोदय राज्य सरकारने 11 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय काढला. आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 13 आदिवासी पेशा क्षेत्रातील कलेक्टर, सीओ आणि त्या विभागाशी निगडीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या अध्यक्ष महोदय. परंतु तरी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणच्या सीओ आणि कलेक्टरना अजूनही नियुक्ती केली नाही अध्यक्ष महोदय. खऱ्या अर्थाने ती घोड असा आहे अध्यक्ष महोदय की नियुक्ती न करण्याचे कारण माझ्या यवतमाळच्या सीओना मी एक पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की ते आयुक्त मागासवर्गीय कक्षा अमरावतीला पाठवलं. आणि ते पत्र आता मी चेक केलं अध्यक्ष महोदय की ते पत्र आता 6 मार्च 2023 रोजी सामान्य प्रशासन अवर सचिवांना पाठवलं. त्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या अध्यक्ष महोदय की नवीन धोरणानुसार ज्या ठिकाणी 50% लोकसंख्या त्या ठिकाणी 50% रिझर्वेशन, ज्या ठिकाणी 25 ते 50% त्या ठिकाणी 50% रिझर्वेशन आणि ज्या ठिकाणी 0 ते 25% त्या ठिकाणी 25% रिझर्वेशन, अशा स्पष्ट सूचना दिल्यानंतर सुद्धा मागासवर्गीय कक्षांना त्या ठिकाणी मुद्दाम म्हणून त्या ठिकाणी सांगितलं बिंदू नामावली चुकीची आहे आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया रेखटलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की ही चुकीचा जो 11 फेब्रुवारी 2026 चा जो GR आहे त्या GR मध्ये दुरुस्ती करणे गरजेचं अध्यक्ष महोदय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी सह्याद्री अतिगृहावर अधिवेशन बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं ज्याप्रमाणे 2023 ला ऑगस्ट महिन्यामध्ये बिगर आदिवासी आणि आदिवासी यांची सरळ सेवा परीक्षामध्ये पास झाले त्यांच्यामध्ये खंड ठेवायचा नाही. तरी सुद्धा आता नियुक्ती देत असताना अध्यक्ष महोदय अनेक अधिकारी त्यांना आत्ताच्या प्रमाणे नियुक्ती देतात अध्यक्ष महोदय. त्यांच्या 3 वर्षाचा हा अन्याय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे की आता नियुक्ती देत असताना त्या 3 वर्षापूर्वीचा जो नियुक्त दिनांक होता, जो मानधन तत्वावर होतं, तो नियुक्त दिनांक तो कायम करणार का, हा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. दुसरी गोष्ट, या 11 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयामध्ये स्वयंस्पष्ट दुरुस्ती करणार का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, राज्यातील 13 जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात मागील 3 वर्षापासून मानधन तत्वावर कार्यरत असणाऱ्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या सर्वच्या सर्व पात्र उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार आपण किती दिवसात कायम नियुक्ती देणार, हा माझा तिसरा प्रश्न आहे. धन्यवाद. नंतर विचारा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजू तोडसमजी यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी 3 प्रश्न या ठिकाणी मांडले. पहिला प्रश्न त्यांनी सांगितलं की नियुक्त दिनांक आपण त्यांच्या नियुक्तीचा कायम करणार का. तर अध्यक्ष महोदय या उत्तरामध्येच आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आपण जर शेवटच्या 2 ओळी वाचल्यात आपल्या लक्षात असेल, संबंधित उमेदवारांना गुणवत्तेवर नियुक्ती देण्यात येणार असल्याने उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही अन्याय होत नाही आणि तो करणार नाही. त्यामुळे या बाबतीतला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि संबंधित माननीय मंत्री आदिवासी विभाग यांनी सुद्धा त्यांच्या दालनामध्ये घेतलेली बैठक त्या आधारावर दिलेल्या सूचनेतून त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर विपरीत परिणाम होणार नाही असा निर्णय शासन घेईल. नंबर 1. नंबर 2, यवतमाळ आणि तिथल्या असलेल्या मागासवर्गीय कक्ष याने बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये 11 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय ज्या पद्धतीने इंटरप्रिट केला आणि त्याच्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे ती दुरुस्ती करणार का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खऱ्या अर्थाने बिंदू नामावलीची स्पष्टता 11 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयामध्ये अतिशय सुस्पष्ट आहे. त्याच्यात काही इंटरप्रिटेशन करण्याचा भागच नाही आणि प्रशासनाचं मत आहे, त्यामुळे त्या दुरुस्तीचा विषय नाही. तरी सन्माननीय सदस्यांनी दिलेली माहिती खरी मानून संबंधित जिल्हाधिकाऱ्याला बोलवून, संबंधित सदस्यांना बोलवून जर त्यातनं अन्याय होणार असेल तर सरकार त्यामध्ये अधिक स्पष्टता करण्याची भूमिका घेईल. आणि तिसरा मुद्दा, 3 वर्षातील मानधनावर ज्यांना आपण नियुक्ती दिली आहे त्या सगळ्यांच्या नियुक्त्या या कधीपर्यंत पूर्ण करणार, जेवढे लवकर आणि तातडीने करता येईल तेवढं करणार. आज अतिशय महत्वाचा गंभीर प्रश्न अध्यक्ष महाराज आहे. अध्यक्ष महाराज, 75 वर्षानंतर आपण आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देत राष्ट्रपती केल्या आणि आज माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक आहे. माझा स्पेसिफिक काही प्रश्न आहे. मी आपल्याला एक राज्य सरकारचं आश्वासन देतो, कधी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन काम अडवलं जातं. सुप्रीम कोर्टाने निकाल सकारात्मक दिला तरी काम अडवलं जातं. म्हणजे साधारणतः मंत्रालयात असणाऱ्या काही लोकांची भूमिका अशी आहे मंत्री महोदय की हम राष्ट्र हित में कुछ नहीं करेंगे काम मगर वसूल करेंगे जनता के पैसों से पूरा का पूरा दाम. पगार घेतात. पेशा कायद्याच्या संदर्भात भरतीचे स्पष्ट आदेश आहे. मी उपप्रश्न लांब होतील कारण अध्यक्ष महोदयांनी सांगितलं तर माझे 2 स्पेसिफिक मी आपल्याला माहिती देतो. एक तर पेशाच्या संदर्भामध्ये आपण बैठक लावणार आहात, आपल्या उत्तराचं स्वागत आहे. ही बैठक तातडीने लावणं गरजेचं आहे. पण मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. माझ्या मतदारसंघामध्ये पेशामधली गावं ही घ्यावी हा अहवाल पाठवल्यावर सुद्धा अजूनपर्यंत अध्यक्ष महाराज कारवाई होत नाही. आदिवासी विभागाकडून जे पैसे आउटले ठेवले जातात आदिवासींवर अन्याय होतो. आणि म्हणून माझी स्पेसिफिक प्रश्न आहे की चंद्रपूर, गडचिरोली या 2 जिल्ह्यासाठी आदिवासी लोकसंख्या नंदुरबार वगैरे या ठिकाणी जशी जास्त आहे तशी आमच्या 2 जिल्ह्यात आहे. तर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आदिवासी पेशा गाव असेल, पेशा गावाच्या विकास निधीचा प्रश्न असेल, थेट निधी हस्तांतरण असेल आणि त्या आदिवासी तरुणांच्या नोकरींचा विषय असेल, यासाठी आपण एक स्थायी समिती, लोकप्रतिनिधी व अधिकारी अशी करणार आहात का. अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही. मी तुम्हाला
10 मार्च 2022 ची कॉपी पाठवतो उत्तराची, अजूनपर्यंत पदभरती झाली नाही. आपण सांगितलं की ही पदभरती करू, कोणतीही पदभरती होत नाही. मग पेसाची असेल की 12,500चा हा 21 डिसेंबर 1900 सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल. आणि म्हणून मुंबईत तुम्ही बघा, आज मलबार हिल पासून तर तिकडे बोरीवलीपर्यंत एकही बिल्डर हा तुम्हाला आदिवासी दिसणार नाही. कारण मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये आपण कमी पडतोय. आपण एक अतिशय सुजाण मंत्री आहात, अतिशय उत्तम काम करणारे मंत्री आहात. एक स्थायी समिती नियुक्त करून द्या, म्हणजे मंत्रालयाच्या तावडीतून आम्ही सुटू. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय वरिष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा प्रशासनातले काही अधिकारी काम अडवतात अशा पद्धतीची भूमिका प्रश्न मी तर म्हणेन सूचनाच केली. मी सुधीर भाऊ आपल्याला हे निश्चित सांगतो इच्छितो आणि सदनालाही की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आड जो येईल तो आडवा होईल. तो प्रशासनातला अधिकारी असो कोणी असो. त्यामुळे आडमुठेपणाची भूमिका ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि तेही आमच्या आदिवासी बंधू भगिनींच्या न्याय हक्काच्या आड येण्याचा प्रशासकीय भूमिकाचा प्रश्नच येत नाही. पण असेल आणि त्याची विशेष काही सूचना तुम्ही किंवा आम्हाला माहिती दिलीत तर त्याच्यावर नक्कीच योग्य तो विचार आपण त्या ठिकाणी करू. पेसा नियुक्तीच्या बाबतीमध्ये बैठक तातडीने लावली पाहिजे, ती लावू. जी गावं चंद्रपूर गडचिरोली आपण पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये ती गावं, तिथला निधी, तिथला निधीचं हस्तांतरण या सगळ्या विषयामध्ये आपण शेवटी आपला हेतू काय, आपला हेतू आपल्या असलेल्या पेसा अंतर्गत किंवा आदिवासी आपल्या मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी जी समिती नियुक्त करायला लागेल ती आपल्याला घेऊन समिती नियुक्त करण्यात येईल. सदस्य आमच्या पाडवी अध्यक्ष महोदय माझ्या मला बोलू दे ना. अध्यक्ष महोदय देतो ना. अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे का मुख्यमंत्री महोदयने जे 1 दिवसाचा खंड यासाठी सायद्रीला मीटिंग झाली होती, माननीय मुख्यमंत्री महोदयने सांगितलं होतं का आम्ही 1 दिवसाचा खंड देणार नाही, अखंड सेवा देणार. आणि आता भरती करताना त्याच्यात आता जे सेवा देणार सांगतात, माझे स्पेसिफिक प्रश्न आहे, एकही दिवस खंडित करायचे नाही आणि रेग्युलर भरती करण्यात यावे, पेसा भरती. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला मगाशी म्हटलं की या उत्तरामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे या नियुक्त्या गुणवत्तेच्या आधारावर कारवाई करण्यात असल्यामुळे गुणवत्तेवर नियुक्त असल्यामुळे उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही अन्याय होणार नाही, त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर कुठलाही अन्याय होणार नाही याचीच भूमिका शासन आणि सरकार घेईल. यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं, मी समाधानी आहे. परंतु त्यासोबतच एक प्रश्न माझा आहे की राज्यातील 17 संवर्गाचे जे पेसा क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहे त्यामध्ये आज रोजी किती जागा रिक्त आहे व ते आपण किती दिवसात भरणार, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, ज्यांनी बिंदू नामावली तपासली नाही 13 जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी, त्यांच्यावर कारवाई करणार का? मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय तोडसम साहेबांनी 17 संवर्गातील किती जागा रिक्त आहे ते कधीपासून भरणार, खरं तर 11 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय आपण कारवाई सुरू केली. मला या सदनाला सांगायला आनंद होईल की जिल्हा परिषद अमरावतीमध्ये तर आपण पेसा क्षेत्रातल्या नियुक्त्या आरोग्य सेवकांच्या 14 पूर्ण केल्या, आरोग्य सेवक पुरुष 36 पूर्ण केल्या, आरोग्य सेवक महिला 9 केल्या, कंत्राटी ग्रामसेवक 42 केल्या, मुख्य सेविका पर्यवेक्षिका 6 केल्या, पशुधन पर्यवेक्षक 11 केले, असे 118 आपण ऑलरेडी केलेत. आणि त्यामुळे त्यात कुठलीही दिरंगाई होणार नाही. आणि यामध्ये ज्या संवर्गातील 17 पैकी 11चा आपण केलं, कारण बाकीच्या त्यामध्ये समजा आदिवासी विकास निरीक्षक याची ॲडव्हर्टाइजमेंट निघाली नव्हती, सर्वेक्षक महसूल विभाग याची ॲडव्हर्टाइजमेंट निघाली नव्हती, वन अन्वेषक याची ॲडव्हर्टाइज निघाली नव्हती, स्वयंपाकी हे पद डेट झालं, प्रयोगशाळा परिचर जाहिरात नाही, अशी कारणामुळे बाकीचे राहिले. त्यामुळे कुठल्याही संवर्गातल्या 11 पैकी हे जे ज्याच्या जाहिरात निघाल्या आणि नियुक्ती अंतिम झाली आहे त्यातना तातडीने त्यांना नियुक्त्या देण्यात येतील आणि कुठलीही जागा त्यातली रिक्त ठेवण्याचा विषय नाही. ते सोडून अन्य ज्या जागांच्या रिक्ततेच्या बद्दल त्या आस्थापनाच्या त्या विभागाच्या बिंदू नामावलीनुसार 11 फेब्रुवारी 2026 ज्याप्रमाणे त्यांची पदभरती करण्यात येईल. नितीन राऊत, माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक या ठिकाणी निर्णय देत आहेत, माहिती देत आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये अध्यक्ष महोदय, जर रिक्त पदांची परिस्थिती जर आपण विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या भागातली बघितली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत सर्वाधिक पदे रिक्त आहेत. शिक्षक संवर्गातील सुमारे 1500 ते 1800 पदे रिक्त आहेत. आणि अमरावती मेळघाट पट्ट्यामध्ये शिक्षक आणि आरोग्य विभागात सुमारे 800 ते 1200 पदे रिक्त आहेत. आणि कुपोषण बालमृत्यू रोखण्यासाठी आवश्यक असलेले आरोग्य सेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षक यांची पदे अद्यापही पूर्ण भरलेली नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर भाऊ आहेत, या ठिकाणी त्यांनी दुरुस्ती करावी. पेसा क्षेत्रांतर्गत विविध संवर्गातील अंदाजे 400 ते 600 पदं रिक्त आहेत. औद्योगिक पट्टा असूनही प्रशासकीय पदे रिक्त असल्याने स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगारापासून वंचित व्हावं लागते. अध्यक्ष महोदय, माझा या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपण म्हणता की शासनाने 17 संवर्ग आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी, आणि केवळ 9 ते 11 संवर्गाचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. इतर संवर्ग जे आहेत त्याच्याबद्दल आपण कधी विचार करणार? समान काम समान न्याय आपण या ठिकाणी म्हणतो. तर माझा पहिला प्रश्न आहे की जर 11 संवर्गांना न्याय मिळू शकतो तर उर्वरित 6 संवर्गांना कधी न्याय मिळणार? आणि दुसरं असं की जे मुलं आहेत तरुण ज्यांना मानधनावर आपण या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. तर हे जे मानधनावर काम करून घेणं हे उच्च शिक्षित तरुणांचं आर्थिक शोषण नव्हे का अध्यक्ष महोदय? आणि त्या संबंधाने मानधनावरील सेवेमुळे जर या तरुणांना भविष्यात जर धोके निर्माण होत असतील, जसे की पेन्शन, बढती आणि इतर लाभापासून ते वंचित राहत असतील, तर त्यासंबंधी शासन काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राऊत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यातलं एक उत्तर मी अगोदर दिले, पुन्हा सांगतो की
11 फेब्रुवारी 2026 चा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे आपण मार्गदर्शक सूचना दिल्या. मी अमरावतीचं तर उदाहरण पण दिलं की आपल्याकडे नियुक्त्या त्या सुरू झाल्या आणि त्यामुळे मानधनावर नियुक्त झालेल्यांना कायमस्वरूपी नियुक्तीच्या बाबतीतली कारवाई सुरू झालेली आहे. त्याला मी रिव्ह्यू करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी तोडसम साहेबांनी पण उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार मी सांगतो की दर 3 महिन्यात आम्ही याचा रिव्ह्यू घेऊ, कारण वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या कॅटेगरीची पदं आहेत, तर दर 3 महिन्यात ती भरली जात आहेत ना याचा आपण रिव्ह्यू सुद्धा घेऊ. आता इतर संवर्गातील म्हणजे 16-17 पैकी 11ची झाली, 6चं काय? मी आताच मगाशी सांगितलं की ज्या पैसा अंतर्गत असलेल्या पदभरतीच्या बाबतीत अंतिमपर्यंत नियुक्तीपर्यंत ज्यांचं काम पूर्ण झालं होतं त्यांना आपण मानधनावर ठेवलं आणि आता त्यांच्यासाठी आपण नवीन शासन निर्णय केला. उरलेले जे आहेत अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं, जसं महसूल वन विभागाचं आहे तिथे सर्वेक्षक पदं होती, त्याची जाहिरातच निघाली नव्हती. ती 6 कुठली ती सांगतो मी. आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास विभाग, जाहिरात निघाली नव्हती. त्या ठिकाणी कोतवाल महसूल व वन विभाग, जाहिरात निघाली नव्हती. वन अन्वेषक महसूल व वन विभाग, जाहिरात निघाली नव्हती. स्वयंपाकी आदिवासी विभाग हे पदच डेट झालं आहे. प्रयोगशाळा परिचर आदिवासी विभाग, जाहिरात निघाली नव्हती. अशा ज्या 6 संवर्गाच्या बाबतीत ज्या जाहिरात निघाली नव्हती त्यांना सगळ्यांना या नवीन जी आर प्रमाणे त्यांच्याही जाहिराती काढून त्यांच्याही पदभरतीच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि त्याचा पाठपुरावा दर 3 महिन्यात करण्यात येईल. किरण लामटे शेवटचा प्रश्न नाही आता याचा पुढे नाही. किरण लामटे अध्यक्ष महोदय. किरण लामटे अध्यक्ष महोदय. का सुरू बसा तुम्ही. 2 मिनिटं. नितीन राऊत साहेब आपण वरिष्ठ सदस्य आहात. काय करता वरिष्ठ सदस्य? महोदय, मी मगाशी उत्तर दिलं, पुन्हा एकदा सांगतो. या उत्तरामध्येच आम्ही म्हटलेलं आहे सेम प्रश्न सेम की उमेदवारांना संबंधित विभागाकडून गुणवत्तेनुसार नियुक्त देण्याची कारवाई करण्यात येत आहे. संबंधित उमेदवारांना गुणवत्तेवर नियुक्त्या देण्यात येणार असल्याने उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही अन्याय होणार नाही, होत नाही, अशीच भूमिका शासनाची आहे. किरण लामटे महोदय, 2024ला आपण मानधन तत्वावरती 17 संवर्गातील 9 संवर्गांना जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या. पण आता नवीन जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे किंवा आता जे आर निघाला आहे, तर शिक्षण आयुक्तांनी सांगितलं आहे की जे पवित्र पोर्टलनं जे येणार आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं, असं चुकीचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. तर माझी या निमित्तानं स्पेसिफिक प्रश्न आहे की 2024 आणि त्यानंतर जेवढ्या कॅन्डिडेटला आपण पेसा क्षेत्रामध्ये मानधन तत्वावर नोकरी दिली तर त्या सगळ्यांना कायम करणार का? कारण मुख्यमंत्री महोदयांनी तसा त्यावेळेला त्यांना शब्द दिला होता. धन्यवाद. 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाप्रमाणे निर्णय घेऊन न्याय देण्यात येईल. तिला लक्षवेधी क्रमांक 4 प्रकाश सुरू आहे. लक्षवेधी क्रमांक 4